महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे प्रसन्नजित जाधव। जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमातून आम्ही अनेक समस्या घेऊन जनतेपर्यंत पोहोचत असतो। मानखुर्द आणि गोवंडी झोपडपट्टी 1980च्या दशकात वसायला सुरुवात झाली होती हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। विशेष म्हणजे झोपडपट्टी वाढण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतर, ह्या दोन विषयांमुळे झोपडपट्टीचा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळाला। विशेष म्हणजे ह्या भागामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत। ते लोकप्रतिनिधी निवडून येतात, निवडणूक झाल्यानंतर ह्यांच्याकडे विशेष करून लक्ष दिले जात नाही। आज नेमके त्यांचे काय प्रश्न आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। आपण आलो आहोत मानखुर्द झोपडपट्टीवासियांशी खास बातचीत करण्यासाठी। नमस्कार, तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझा पहिला प्रश्न असा आहे की ह्या भागामध्ये झोपडपट्टीवासियांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। लोकप्रतिनिधी निवडून येतात, निवडणूक वारंवार होत असते, परंतु आजही ह्या भागामध्ये सतत दुर्लक्ष होत आहे। काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? ह्या प्रभागामध्ये खरंच आहे, कारण राजकीय उदासीनता खूप मोठ्या प्रमाणावर होती। पण गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने नवीन नगरसेवक आमच्या नगराला लाभले आहेत, त्यांनी प्रयत्न चालू आहेत। प्रामुख्याने हे नगर हे इथल्या जनसामान्याची माणसं आहेत, सामान्य माणसांनी नगर उभं केलेलं आहे। लोकांचा संघर्ष खूप चालू आहे। बेसिक प्रश्न म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं, राज्य सरकारचं एक मूलभूत कर्तव्य असं आहे की पाणी ही लोकांची मूलभूत समस्या आहे आणि त्याच्यावरती तोडगा आणि पाणी मिळणं हे लोकांना मिळालं पाहिजे। पण अजूनही 20-25 वर्ष झाली इथल्या तरुण पिढीला, माणसांना अजूनही पाण्यापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे। तर याची कारणं ही खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत। दुसरा मुद्दा, हे नगर 1995च्या अगोदर वसलेलं आहे आणि 2000ला सर्वे पुन्हा झालेला आहे आणि आता राज्य सरकारने एक नवीन नियम काढलेला आहे की 2011च्या झोपडपट्ट्यांना सुद्धा सर्वेक्षण त्यांनी दिलेलं आहे। मित्र थांबवतो या ठिकाणी। मला असं विचारायचं की SRA या योजनेअंतर्गत तुम्हाला झोपडपट्टीवासियांना पक्की घरी देणार असं सरकारने जाहीर केलं होतं। SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण असं याला नाव देण्यात आलं होतं। काय सांगशील त्याबद्दल? युतीचं सरकार जेव्हा 1995च्या कालखंडात बसलं तेव्हा त्यांनी एक नवीन नियम पास केला की 1995ला झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची अंमलबजावणी केली खरी, पण आज समस्या अशी वाढलेली आहे की झोपड्या वाढलेल्या, शहरं वाढलेले, शहरांचा श्वास गुदमरतोय। तर मला असं वाटतं की जी आपण भूमिपुत्र आहोत, जे आपण स्थानिक प्रभागात राहतो, त्या राज्य सरकारने माहूल वगैरे अशा भागामध्ये न देता, जिथे प्रदूषणाचा विळखा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, जे स्थानिक आहेत त्यांना त्या जागेवरती घरं बनवून द्यावीत आणि त्याच ठिकाणी एक डेव्हलपमेंटचा नवा अजेंडा त्यांनी राखावा अशी आमची इच्छा आहे। आणखीन काय डम्पिंग बद्दल काय प्रश्न मांडणार आहेत का? इथे सगळ्यात मोठा मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी ह्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा डम्पिंगचा आहे। येणारा धुरांड्या, त्याचा वास, त्याच्यामध्ये अनधिकृत काही गोष्टी घडत असतात। राज्य सरकार हटवणार त्याची भूमिका घेतलेली आहे। इथे 10 वर्ष लाभलेले अबू आसिम आझमी जे आमदार आहेत, कुठलीही भूमिका त्यांनी मांडलेली नाही आहे आणि ह्या प्रश्नावरती त्यांनी कुठल्याही पद्धतीने लक्ष वेधलेलं नाही आहे। विधानसभेत सुद्धा त्यांनी हा आवाज उठवलेला नाही आहे। आणि ते दुसरा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे प्राणी दहन करण्यासाठी एक नवीन योजना ते आणत होते, त्याच्यासाठी सुद्धा काही इथल्या स्थानिक नगरसेवकांनी हा मुद्दा महानगरपालिकेत मांडला आणि त्याला विरोध झाला। त्याच्यामुळे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। तरी आमच्या या प्रभागामध्ये झाडं, इथली तरुण पिढी त्याच्यावरती खूप चांगलं काम करते। प्रदूषण विरहित आमचं हे नगर आहे, हे शिवनेरी नगर आहे, खूप चांगली आहे। इथल्या तरुणांनी एक मराठी बहुल नगरामध्ये एक उत्तम उदाहरण अख्ख्या मुंबईमध्ये, मानखुर्दमध्ये त्यांनी एक तयार केलेलं आहे। तुम्ही किती वर्षापासून या भागामध्ये राहताय? 30 वर्ष मी या भागात राहतो। 30 वर्षापासून या भागात राहतो। तुम्ही काय सांगाल की खरंच सतत दुर्लक्ष झाल्यामुळे इथल्या लोकवस्तीवर काय परिणाम होतो या ठिकाणी? या ठिकाणी आमदार आहेत अबू आझमी, त्यांनी फक्त त्यांचाच विकास केलेला आहे, त्यांच्या जातीचा किंवा त्यांच्या लोकांचा। त्यांनी हिंदू लोकांकडे, मराठी लोकांकडे कुंकूनही पाहिलेलं नाही। त्यामुळे इथे भरपूर प्रमाणात आमच्या ज्या अपेक्षा होत्या, जसं की पाण्याच्या समस्या आहेत, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या विकास करण्याच्या समस्या आहेत, त्याबाबत त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही। कारण की झोपडपट्टी पुनर्वसन केलं तर त्यांना ते वोट मिळू शकत नाही। कारण त्यांचं आता सध्या वोटिंग मागण्याचा दृष्टिकोन कसं आहे की झोपड्या असेल तर त्यांना वोटिंग मागतात ती, म्हणजे झोपड्याच्या बेसिसवर त्यांना वोटिंग मागण्याचं आता सध्या त्यांना सोर्स आहे। पण इथे पुनर्वसन केलं की लोक शिक्षित होतात, सुधारतात, त्यांचं राहणीमान बदलतं, विचार बदलतात। अशा सगळ्या
अशामुळे त्यांना वोट मागण्याचा अधिकार नाही होत आणि त्यांना मागू शकत नाही. ह्या प्रकारची समस्या आहे. मी या ठिकाणी ज्यावेळी आलो त्यावेळी काही तरुणांनी मला सांगितलं होतं की लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तर 4-4 वेळा ह्या भागामध्ये येतात, ह्या भागाचा विकास करणार असं आश्वासन देतात व इथल्या ज्या भागाचा म्हणजे पाण्यासारखे जर काही समस्या असतील तर तिथे नारळ फोडतात, परंतु यांना पाणी दिलं जात नाही. यासारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं. देतात तर फक्त आश्वासन आश्वासन आणि फक्त आश्वासन, याच्या व्यतिरिक्त काही होत नाही आहे. ह्याच्या मनात चीड आहे या तरुणांच्या मनामध्ये. काय सांगशील तू ह्या भागाबद्दल? विकास होत नाही, काय होत नाही, काय बोलशील तू? तसं मला सांगायचं म्हटलं तर मला इथे आता येऊन म्हणजे सहसा 1.5 वर्ष झाले. पण जसं लोकांकडून ऐकतोय मी, आमच्या चाळीचं वट्टाचं काम करायचं होतं. त्यासाठी वट्टाचं काम करायचं म्हटलं तर त्याचं 3 वेळा उद्घाटन झाले आतापर्यंत, पण अजून काम तर काही झालंच नाही. असा विषय आहे. तू हां काम करत नाही. तुला काय म्हणायचं आहे की SRAA जी योजना आहे अंतर्गत, ते पहिले काय त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि आत्ता सध्या त्यांचं काय म्हणणं आहे लोकप्रतिनिधींचं? आत्ता एक नवीन नियम असा पास झालेला आहे की जी 1+1 घरं आहेत, की BMCचा एक नवीन फतवा असा निघालेला आहे की जी वरची घरं सुद्धा आहेत त्यालासुद्धा आम्ही परवानगी देऊन त्यांना आम्ही घरं देणार आहोत. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की हक्काचं घर हे माणसांना मिळणार. पण एक असा मुद्दा होतो की लोकसंख्या वाढते, एका फॅमिलीमध्ये 2 भाऊ वाढतात, त्याच्यानंतर घराचं विभाजन होतं. त्याच्यामुळे हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की जी आमची चाळीतली जी घरं आहेत ती 13x24ची आहेत. खूप मोठी जागा आहे, आम्ही व्यवस्थित राहू शकतो. पण राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका जर आम्हाला एखाद्या बिल्डिंगमध्ये कमी जागेमध्ये टाकत असेल, त्याच्यापेक्षा हे आमच्या ह्या नंदनवनात राहतो हे आमच्यासाठी खूप चांगलं आहे. आमची चाळी मोठ्या आहेत, आमच्या जागा मोठ्या आहेत आणि इथे आम्ही स्थायिक आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही मेंटेन केलेलं आहे. आम्हाला इथे कुठल्याही पद्धतीचा प्रदूषणाचा विळखा नाही आहे. फक्त आमच्या नगरात आम्ही आमचं डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि माणसांनी आपल्या स्वबळावरती केलेलं आहे. कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींवर अवलंबून न राहता हा विकास इथल्या स्थानिक लोकांनी स्वतःहून केलेला आहे. ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. परंतु मला आणखीन विचारायचं की SRA जो भाग आहे, जो लोकांना आजही असं वाटतं की आपल्याला घरं मिळतील या ठिकाणी आणि वारंवार प्रदूषणसारख्या गोष्टींना, समस्यांना ते तोंड देत असतात, त्याबद्दल काय सांगशील? आता ज्या पद्धतीने राज्य सरकारने माहूलवासियांना, माहूलमध्ये ज्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे तिथे त्यांना घरं दिलेली आहेत, पण आजूबाजूला ज्या केमिकल फॅक्टरीज आहेत त्याचा विळखा एवढा मोठ्या प्रमाणावरती आहेत की लोकांना रोगराई, आजार आणि कॅन्सरसारखे आजार जर होत असतील तर आम्ही जर आमच्या हक्कांच्या जागेवरती राहत असू आणि जर राज्य सरकार अशा पद्धतीने ज्या ठिकाणी आम्हाला पाठवत असेल की जिथे आम्हाला आजाराला आम्ही बळी पडत असू तर अशा ठिकाणी आम्हाला जाणं योग्यच नाही आहे. SRAने मुळात ज्या ठिकाणी आपल्या मुंबईमध्ये भरपूर जागा आहे, पूर्ण जागा त्यांनी खाली केल्याच्या नंतर त्याच ठिकाणी घरं बनवून तिथे नवीन एखादा प्रोजेक्ट आणावा हे असं आम्हाला वाटतंय. जर अशा पद्धतीने होत नसेल किंवा अशा पद्धतीने जर एखादी योजना लागू होत नसेल आणि जर अशा प्रदूषणाच्या विख्यात जर या तरुण पिढीला पाठवत असतील तर राज्य सरकार विरोधात युथने, तरुणांनी उतरलं पाहिजे. आणि उदाहरण द्यायचं झालं तर घाटकोपरमध्ये जे हनुमान नगर आहे, जे डोंगर साईडला जो नगर आहे, लोकांची घरं खाली केलेली आहेत, त्यांना 4 लाख रुपये दिलेले आहेत, पण त्यांना 3 वर्ष झाली अजून हक्काची घरं मिळाली नाही आहेत. राज्य सरकार काय भूमिका घेणार आहे? BMC काय भूमिका मांडणार आहेत? नगरसेवक महानगरपालिकेत आवाज उठवणार आहेत का? हा एक प्रश्न पडतो. त्याच्यामुळे एक असा एक प्रश्न पडतोय की लोक जर घर खाली करत असतील तर ते कुठल्या बेसिसवरती? आणि हे जे बिल्डर लॉबी आहे हा एक सगळ्यात मोठा वाद आहे, कारण बिल्डर हे खाजगी असतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये घोटाळेही होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की कुठेतरी राज्य सरकार, महानगरपालिका आमचं व्यवस्थित जर कुठे जर आम्हाला ट्रान्सफर करत असतील तर आम्हाला योग्य ठिकाणी करावं असं आम्हाला वाटतं. काय सांगशील, तुझ्या मनात नेमके काय समस्या आहेत या भागाबद्दल? हेतुपूर्वक दंगली हेच घडवणार, पण रक्तमलित हात मात्र आमचे होणार. हाच का तो विकास? हाच का तो विकास? वाट आहे परिवर्तनाची. हा देश आमचा देव नाही तर देह आहे. हा देश आमचा देव नाही तर देह आहे, तरी आम्ही बोलू नये का? भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिले आहेत. त्यातील पहिला मूलभूत हक्क आहे समानतेचा हक्क. त्यामध्ये कलम 22 असे सांगतो की समान दर्जा व संधी. समान दर्जा व संधी. कलम 22 सांगतो की जनमानसांना योग्य राहणीमानाचा दर्जा उपलब्ध करून देणे. पण इथचे जे स्थानिक आमदार आहे अबू आझमी हे निष्फळ ठरले आहेत.
त्यांनी फक्त स्वतःचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यांना सामाजिक विकास असतो हे त्यांना माहीत नाही. त्यांचा कार्यकाल हा अतिशय निष्फळ ठरला आहे. आमचे प्रश्न आहे ते आम्ही मांडणार, पण त्यांनी गांभीर्यपूर्वक त्याची दखल घेतली पाहिजे. किती दिवस आम्ही अन्याय सहन करणार? आणि मला आणखी एक प्रश्न नमूद करावा असा वाटतो. मी विद्यार्थी दशेत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणते प्रश्न भेडसावतात याची मला म्हणजे जाणीवपूर्वक आहे. सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण. इथे मानपूरमध्ये ज्या शाळा आहेत म्हणजे त्यांचा दर्जा कोणता आहे? अत्यंत निकृष्ट दर्जा आहे. म्हणजे जर इतर माध्यमातील मुलं जे शिक्षण घेत आहेत ते शिक्षण आम्हाला मिळतं आहे का नाही? ते शिक्षण घेत आहे त्यांचा दर्जा अत्यंत वरच्या दर्जाचा आहे आणि आम्ही जे शिक्षण घेतो ते दुय्यम दर्जाचं आहे. त्यामुळे त्यासाठी त्यांनी कोणते सातत्याने प्रयत्न केले आहेत का? आम्ही सातत्याने आमच्या प्रश्नांचा पाठपुरावा करतो आहे, पण एक नालायक लोक याची दखल कधी घेणार? आम्ही बोलत जाणार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे आमचे मत मांडणार, पण हे लोक यांची दखल कधी घेणार? खरं म्हणजे मानखुर या भागामध्ये जर पाहिलं तर इथे जी शाळा आहे ती पण झोपडपट्टीमध्येच वसाहत झालेली शाळा आपल्याला पाहायला मिळते. परंतु 1980च्या दशकामध्ये ज्यावेळी झोपडपट्टी इथं स्थापन झाली तर असं आत्तापर्यंत 1980 नंतर अनेक निवडणुकी इथं लोकप्रतिनिधींनी निवडणूक लढवल्या, परंतु शाळेसाठी कोणताही भाग विद्यार्थ्यांच्यासाठी सोयीसाठी दिलेला नाही आहे. हा संपूर्ण बाबतीत गंभीर समस्या म्हणावी लागेल. शिक्षणाच्या बाबतीत हा तरुण आपल्याशी बोलतोय. मला सांग की तुला काय वाटतं की काय सुधारणा व्हावी या भागामध्ये? कुठं अशी जागा प्रलंबित आहे ज्या ठिकाणी शिक्षणासाठी इमारत उभी राहू शकते? माणूस प्रगल्भ केव्हा होतो? जेव्हा त्याच्या जीवनात खऱ्या अर्थाने शिक्षण येतं. जर माणसाला तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवलं तर त्याचा सर्वांगीण विकास कसा होणार? त्यासाठी इथचे जे प्रशासन आहे त्यांनी आधी विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे, कारण हीच पुढे भारताचं नेतृत्व करणार आहे. जर तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, त्यांचा सर्वांगीण विकास रोखून ठेवला, तुम्ही त्यांच्या म्हणणं स्वतःवर लादवलं तर विद्यार्थ्यांचा विकास कसा होणार? तुम्ही सर्वांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. त्यामुळे आणि तुम्ही एक अशी तरतूद करू शकतात की ज्यामुळे जे विद्यार्थी आहे, महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहे, शाळेतील विद्यार्थी आहे, ज्यांचा आपल्याला राजकारणात सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल, त्यातून म्हणजे आम्हाला आमचं मत कोणत्या पद्धतीने मांडायचं आहे यांची जागरूकता होईल आणि त्यांचे मत आम्हाला आमच्यामुळे कळेल. म्हणजे प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यातील दुवा म्हणून आम्ही काम करू शकतो. दुवा म्हणून काम करू शकतो असं वक्तव्य केलं आहे. खरं तर अनेक वेळा म्हणतात की तरुणांच्या हातात उद्याचं देशाचं भवितव्य अवलंबून असतं, परंतु आजच जर यांच्याकडे दुर्लक्ष करू शकतील लोकप्रतिनिधी तर उद्याचं भवितव्य हे तरुण कुणाकडे उद्याचं भवितव्य म्हणून हे तरुण कुणाकडे बघणार असा प्रश्न निर्माण होतो आहे. मला ह्या मित्राला विचारायचे की या संपूर्ण भागामध्ये तू अनेक वर्षापासून राहतोयस, लहानाचा मोठा झाला या भागामध्ये असं मला कळलं या ठिकाणी लोकांच्याकडून. तू प्रश्न चांगले मांडू शकतोस. मला सांग, प्रश्न मांडायचे झाले तर लोकप्रतिनिधीच्या बाबतीत तू काय प्रश्न मांडू शकतोस? माझं एक वैयक्तिक मत असं आहे की मुंबई महानगरपालिकेत 218 नगरसेवक निवडून जातात, पण काही सगळेच नगरसेवक वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही आहे. पण आजकालच्या नगरसेवकांची पात्रता ही कचऱ्याच्या डब्यावरती नाव येणं आणि जनतेकडून आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड मागणं हीच राहिली आहे का? हा एक सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की वॉटर, गटर आणि मीटर जो मुंबई महानगरपालिकेला एक नगरसेवक जेव्हा रिप्रेझेंट करत असतो, मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे गोवा हे राज्य आहे त्याच्यापेक्षा अधिक आहे. 38,000 कोटींचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे. जी ब्रिटिशांनी संकल्पना मांडली अशी होती की शहरांचा विकास आराखडा तयार करूया. हे टाउन सिटी डेव्हलपमेंट प्लॅन का तयार होत नाही हा एक मोठा प्रश्न पडतो. तर नगरसेवकांनी लक्ष घातलं पाहिजे, कारण आपण जनतेचे सेवक असतो, आपण जनतेमधून निवडून येत असतो. त्याच्यामुळे एक लोकल समस्यांकडे लक्ष दिलं जात नाही, स्थानिक गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. जसा हा माझा मित्र म्हटला की शिक्षणाच्या समस्या हा खूप मोठा प्रश्न आहे, पण जो आमचा मराठी बहुल पट्टा आहे, ह्या मराठी जी वस्ती आहे इथली मुलं रुईया, रुपारेल, कीर्ती अशा मोठ्या मोठ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, कारण त्यांची शिक्षणाची भूक आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हीच तरुण पिढी जो हा अन्याय चालू आहे त्याच्या विरोधात ही रस्त्यावरती उतरणार आहे, एवढंही मात्र खरं आहे. तू काय सांगशील? अनेक वर्षापासून तू या भागामध्ये राहतोस, आम्हाला ऐकायला आवडेल की नक्की काय समस्या या भागामध्ये आणि ते कशा सोडवले जातील? प्रश्न कसा माहिती आहे की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि त्यातलं मानपूर शिवाजीनगर जे आहे ते मुंबईचा गरीब पट्टा ओळखला जातो. म्हणजे देशातून जेवढं स्थलांतर होतं ना, मुंबईमध्ये जेवढं स्थलांतर होतं त्यातलं सगळ्यात जास्त स्थलांतर हे मानपूर शिवाजीनगरमध्ये होतं. म्हणजे बाहेरून जी लोकं मोठ्या प्रमाणात येतात ती स्थलांतरित होती.
म्हणजे जी वस्ती आहे ही म्हणजे गरीब लोकांची आणि खूप स्थलांतरित लोकांची वस्ती आहे. म्हणजे इथं बऱ्यापैकी तुम्ही बघितलं असाल तर खूपच म्हणजे बहुभाषिक लोक खूप राहतात. आमचा जो एरिया आहे शिवनेरीनगर, मोस्ट ऑफ मराठी लोक जास्त आहेत, कारण की एक नगर व्यवस्थितरित्या वसवलेलं आहे. आणि अख्ख्या मानपूर शिवाजी नगरमध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर हाच एक एरिया असा असेल जो एक चांगल्या प्रकारे वसवलेला एरिया आहे. म्हणजे इथं तुम्हाला लोकांचं स्वतःचं टॉयलेट आहे, प्रत्येक चाळीमध्ये स्वतः टॉयलेट आहे. परत इकडच्या तरुणांनी स्वतःचं असं एक झाडं लावलेली आहेत, स्वतःची झाडं. म्हणजे अशा बऱ्यापैकी इकडचे तरुण राजकीयरित्या जागृत आहेत आणि म्हणजे कुणावर डिपेंड न राहता सुद्धा कामं करायला तयार आहे तिकडे तरुण. आणि प्रश्न कसा आहे, लोकप्रतिनिधींना काय करण्यापेक्षा सुद्धा असा एक प्रश्न आहे की लोक किती जागरूक आहेत. कारण की आज जर तुम्ही बघितलं असाल की रस्त्याला जाताना कचऱ्याचा डबा दिसतो ना, तर लोक तिथेच कचरा टाकण्यापेक्षा खाली टाकतात. हे लोक जागरूक नाहीत. शिक्षण कमी आहे लोकांचं, लोक जागरूक नाहीत. पण मला म्हणायचे की लोकांच्यात बदल होण्यापेक्षा पहिलं लोकप्रतिनिधींनी या भागामध्ये लक्ष देणं लक्ष देणं महत्त्वाची गोष्ट आहे, पण ते देत नाही आहेत. लोक तर जागृत असतातच, कारण तुम्ही ह्या भागामध्ये राहताय, अनेक वर्षे तुम्ही मतदान करताय आणि लोकप्रतिनिधी निवडताय, परंतु का दुर्लक्ष होतं आहे? लोकांना आपण अनेक वेळेला दोष देत असतो, पण लोक कायद्यामध्ये कायद्यामध्ये राहतात, कायद्याचा सन्मान करत असतात, कायद्याप्रमाणे वागत असतात, परंतु लोकप्रतिनिधीकडून ते जाणूनपूर्वक टाळलं जातं कायद्यामध्ये राहणं, तुमच्याकडे दुर्लक्ष करणं. त्याबद्दल मला ऐकायचं आहे, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. ॲक्च्युली तसा प्रश्न म्हणायला गेला तरी प्रत्येक देशाला स्वातंत्र्य येऊन 70च्या आसपास झाले असतील तर हे तर होतच असतं ना, की थोडंफार प्रमाण होत असतं. आमच्या नगरामध्ये तसं म्हणायला गेलं तर गेल्या 5 वर्षामध्ये मला तर असं वाटतं की बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. म्हणजे आज चाळीचं वटाकरण असेल, भले आज आमच्या नगरामध्ये पाणी नाही आहे, बट एक गेल्या महिन्यात 2-3 महिन्यापूर्वी गेल्यापेक्षा मोठी पाईपलाईन पडलेली आहे. भले आता ते प्रोसेसमध्ये असेल की पाणी येईल किंवा नाही येईल ते नाही माहीत, पण कामं होतच, असं नाही की होतच नाही आहे. काय थोडंसं इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की गेले 10 वर्ष आमदार इथं म्हणजे 2 टर्मला का 3 टर्मला अब्बू आझमी निवडून आले असं सांगितलं, परंतु अब्बू आझमीने आमचं तोंड पण नाही पाहिलं. का अब्बू आझमी कुठे राहतो हे पण फक्त कुलाबा माहिती आहे, पण अब्बू आझमीला फक्त मानपूरची जनता पण माहीत नाही, जनता किती आहे हे पण माहिती नाही, मोहिते पाटील विद्यालय कुठे आहे ते पण त्यांना माहिती नाही अब्बू आझमी यांना, पण निवडणूक लढवतात. नाही ॲक्च्युली आणि तुम्ही म्हणताय कामं झालंय. आताचं मी जे बोललो ते नगरसेवकबद्दल बोललो. म्हणजे नगरसेवकांनी जे केलं ना, आमदाराबद्दल नाही बोललो. आमदार आज 10 वर्ष आहेत आणि ते आमदार जर तुम्ही बघितलं असाल ना की इथे जी लोकं आहेत ती बहुभाषिक लोकं आहेत, जी स्थलांतरित लोकं आहेत, जी बाहेरून लोकं मोठ्या प्रमाणात आलेली आहेत, त्यांचं जे वोटिंग आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. ओके, तर त्यांना आमच्या मताची गरज नसेल, पण काही काम होत नसेल, असं काय असू शकतं. त्यांचं नाही योगदान नगरामध्ये काय करण्यासाठी. बरोबर आहे, योगदान नाही हे समजून येते, कारण की योगदान जर असतं तर आज खूप या भागामध्ये फरक पडलेला दिसून आला असता, कामं झाली असती या भागामध्ये. मला यांना विचारायचे की आत्ता सध्या नगरसेवकांबद्दल ते म्हणतात की कामं झालेली आहेत, तुम्ही म्हणताय की नगरसेवक फक्त कचऱ्याच्या पेटीवरती नाव टाकण्यापुरतंच ते कामं करतात, ह्यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का की कामं करतात म्हणून? मुद्दा असा मांडला की काही नगरसेवक, सगळेच नगरसेवक काही वाईट नाही. आमच्या या 2017 जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, तिथे समाजवादी पार्टीच्या अगोदर एक नगरसेवक होते, त्याच्यानंतर सत्ता पालट झाला. अच्छा, आता आमच्याकडे समीक्षा सकरे म्हणून कॉर्पोरेटर आहेत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पाण्याच्या प्रश्नावरती अत्यंत तडकाफडकी काम केलेलं आहे. त्यांनी महानगरपालिकेत भूमिका मांडलेली आहे आणि पाण्याची पाईपलाईन सुद्धा पास झालेली आहे. पण जेव्हा हे 2-2.5 ह्या आचारसंहिता संपल्याच्या नंतर जेव्हा पाणी येईल त्याच्यानंतर एक वेगळा प्रश्न असेल, तेव्हा त्यांच्या कामाची दखल हे नगरवासी तर नक्कीच घेतील. प्रत्येक नगरसेवक वाईट नाही आहे, फक्त नगरसेवकाने आपली जाणीव, आपलं काम हे लक्षात ठेवून केलं पाहिजे. जे 10 वर्ष जे अबू वसीम आझमी या नगराला लाभलेले आहेत, ज्या मतदारसंघाला, त्यांनी कुठल्याही पद्धतीचं जी मराठी माणसं जी मला मत करत नाहीत त्यांची मी कामं करणं, अशी जर त्यांची भूमिका असेल तर त्यांच्या विरोधात पण जनमत एकवटतं आहे. पण असा प्रॉब्लेम होतो आहे की आमच्या या प्रभागामध्ये की जसा इतिहासामध्ये स्वकीयांचा सगळ्यात मोठा त्रास होता शिवरायांना, तशा पद्धतीने आता स्वकीयांचा त्रास होतो आहे. त्याच्यामुळे विकास हा कमी राहतो आणि धर्मांध आणि जातीय समीकरणंही बदलली जातात. कारण आपण UP किंवा बिहारसारख्या पट्ट्यात नाही की इथे जातीय समीकरण आहे. मुंबईचं एक प्रभाग आहे, तिथे हा असलेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. फक्त धर्माच्या नावावरती हा सगळ्यात मोठा वाद आहे. त्याच्यामुळे त्यांचीही कामं होत नाहीत, ना धड मराठी भाषिकांची कामं होत नाहीत. ही सगळ्यात मोठी खदखद आहे. आणि त्याच्यामुळे आत्ता जर त्यांची संपत्ती 2014ला जर
70% जर 70 कोटी संपत्ती जर एका 5 वर्षात वाढत असेल तर तुम्ही नगरासाठी कामं काय करताय? प्रभागात एखादी शाळा बनवू शकला नाही, हॉस्पिटलची समस्या आहे. फक्त तुम्ही निवडणुका येत आहेत, वॉटर गटर मीटर एवढंच जर तुम्ही करत असाल, ही आमदाराची कामे नव्हे हे नगरसेवकाची कामे, ह्याची सुद्धा लाज वाटली पाहिजे. हे झालं पाहिजे असं मला वाटतं. आणखीन मला तुमच्याकडे यायचं आहे. मला सांगा की नगरसेवक काम करतात असं काही लोकांनी सांगितलं, म्हणजे सगळेच नगरसेवक वाईट नाही आहेत, पण आता आमदारांबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? तुमचे झेंडे मिरवत हयात गेली अख्खी माझ्या बापाची, तुमचे झेंडे मिरवत हयात गेली माझ्या बापाची, तरी तुम्ही आमचीच माती फिरवायची. तुम्हीच सर्व करायचे, तुम्हीच सर्व ठरवायचे, लाटांच्या सावलीत मात्र आम्हाला विसरायचे. येथील जो स्थानिक आमदार आहे अबू आझमी हा नाकारताय, याला समाजाचं हित काहीच पडलं नाही आहे. स्वतःचा सर्वांगीण विकास, एका आमदार अबू आझमी हा गतवर्षी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार होता. महाराष्ट्राच्या सर्व मतदारसंघातील हा सर्वात श्रीमंत आमदार होता. त्याची मागच्या वर्षीची जी संपत्ती होती त्याच्या संपत्तीत ह्या वर्ष 20 पट वाढ झाली. म्हणजे सामाजिक हित न जोपासता स्वतःचा सर्वांगीण विकास कसा करायचा यावर त्यांचं म्हणजे मानसिकता आहे. मुळात प्रश्न हा विचारांचा नाही आहे, मानसिकतेचा आहे, आणि आपण सर्व कसं विचार करतो ह्यावर ते अवलंबून आहे. पण आम्ही आमचं अभिव्यक्ती सरकारसमोर मांडतोय, आमचे प्रश्न मांडतोय, आमची कैफियत मांडतोय, पण आम्हाला जे मिळणारी उत्तर आहे ती अपेक्षित नाही आहेत. आमच्याकडे प्रत्येक वेळेस दुर्लक्ष केलं जात आहे. म्हणजे जो मुस्लिम बहुल भाग आहे त्या साईडचा शिवाजीनगरचा, त्या एका विशिष्ट भागाचा त्यांनी विकास केला आहे, परंतु इकडचा जो मराठी भाग आहे त्यांच्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की इकडून मला कमी मतं मिळतात, पण हे चुकीचं आहे. म्हणजे बोला पाहिलं तर मिळकत कमी आहे असं म्हटलं जातं, पण आरोप करण्यात विधानसभेच्या पूर्वी एखाद्या नेत्यांवर आपण आरोप करू शकत नाही थेट, परंतु कामं का होत नाही ह्याच्यावर आपण थेट बोलू शकतो. पण मला एक गोष्ट विचारायची विशाल तुम्हाला, की काय सांगाल आता येणाऱ्या विधानसभेनंतर निवडणुका होतील, आत्ता निवडणुका होतील, आणि येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्ही काय सांगाल, काय अपेक्षा ठेवता? आमच्याकडून जर आमचा कुठला एका पक्षाचा मुद्दा नाही आहे, आमच्याकडे जर माणूस जर कोण आता सध्या विधानसभेला स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे तर ते आहेत विठ्ठल लोकरे. कारण 20 वर्ष नगरसेवक आहेत, महानगरपालिकेत 20 वर्ष राजकारणाचा अनुभव आहे, प्रशासनावरती चांगली पकड आहे. मेट्रो आणि मोनोच्या प्रोजेक्टसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडंसुद्धा घातलं आहे, तेही मंजूर होईल. अनेक प्रश्नांसाठी ते लढत आहेत. एक जनसेवक आहे, समाजसेवेपासून त्यांचा एक अनुभव आहे. तर आम्हाला असं वाटतं की जो कुलाबात राहणार आहे आणि ज्याचा ह्या स्थानिक मतदारसंघाशी काही संबंध नाही आहे, अशा माणसाला निवडून देण्यापेक्षा जो स्थानिक आहे, जो 20 वर्ष इथली सेवा करतो आहे, आणि जे स्वकीय आपल्या विरोधात जेव्हा ठाण मांडून उभे आहेत, त्यांनाही हरवून आपल्या माणसाला निवडून देण्यासाठी आपल्या माणसाला आपण निवडून देऊया. कारण हा आवाज एका माणसाचा नसेल, हा आवाज 70-80 हजार लोकांचा असेल. तेव्हा हा कुठेतरी बदल होतो. कारण ही संधी आहे, 5 वर्ष आहेत, 5 वर्ष निघून जातील, पण येणारा काळ हा धोकादायक असेल. कारण येणाऱ्या काळात जर SRAचे झोपडपट्टी आपला विषय आहे, जर झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी मी त्यांना एक प्रश्न विचारला की साहेब म्हटलं तुम्ही SRAच्या ह्याच्याबद्दल काय सांगाल, जर तुम्ही विधानसभेत जाणार आहात, विधानसभेत नक्की तुम्ही भूमिका काय मांडणार आहात? तर त्यांचं असं म्हणणं होतं की नक्कीच जर तुमच्या नगरावरती कुठला राज्य सरकार धोका आणण्याचा प्रयत्न करेल तेव्हा मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि विधानसभेत भूमिका मांडेल. तर असे आमदार जर आमच्यासाठी उत्तरं देत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू. कारण आम्हाला जातीचं नाही, आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे आणि आम्हाला विकास महत्त्वाचा आहे. इथली तरुण पिढी आम्हाला चांगल्या पद्धतीने पुढे न्यायची आहे. जर असंही म्हणणं असेल, जर एक आमदार हा म्हटल्याप्रमाणे गतवर्षी सगळ्यात श्रीमंत, तर ह्या प्रभागामध्ये एखादं लोन घ्यायला गेलं तर तुम्ही ब्लॅकलिस्टमध्ये, पिझ्झा ऑर्डर करायचं म्हटलं तुम्ही ब्लॅकलिस्ट, म्हणजे मानखूर ब्लॅकलिस्टमध्ये, या मानखूरचा शहराबद्दल तुम्ही बोलताय? हां, पण हे कोणी केलं? आज तुम्ही म्हणताय की मुंबई जागतिक दर्जाचं शहर आहे, सगळ्या सुखसुविधा आहेत. CST आम्हाला 45 मिनिटावर आमची CST आहे, तर ज्या मुंबईमध्ये आम्ही राहून जर आम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा अधिकार कोणाचा आहे? हे कोण करत असेल तर राजकीय उदासीनतेत, राजकीय धोरणं आहेत. हे जर होत असेल तर ह्याच्या विरोधात ही तरुण पिढी आवाज नक्कीच विचारेल. कारण आज सोशल माध्यमंही खूप ॲक्टिव्ह झालेली आहेत आणि ही चर्चा घडते. एवढंच मला वाटतं की हा बदल नक्की घडेल. फक्त इथली तरुणाई, इथल्या जनमानसांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण फक्त तुटपुंज्या ह्याच्यावर विचार न करता येणाऱ्या काळावर आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण शहरातून आपण आज बाहेर पडतोय,
इथला प्रत्येक माणूस म्हणतो की मला यार बस झालं, मी कंटाळलो, मी आता गावी जाईल, मी मुंबई उपनगरात जाईल. जर आपलीच माणसं जर आपल्याला सोडून गेली तर आपलाच ऱ्हास होणार आहे. ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. एक मराठी माणूस आणि सामान्य माणूस म्हणून असं मला वाटते की नक्कीच यावी, नक्कीच बदल घडेल, झोपडपट्टीवासियांचे प्रश्न नक्की सुटतील. नक्कीच सुटतील. खरं तर कार्यक्रम संपवण्याची आता वेळ झालेली आहे, आपल्याला इथं थांबावं लागेल. जाता जाता मॅक्स महाराष्ट्राबद्दल काय सांगा? नाही, खरंच आहे, एक चांगला विषय त्यांनी निवडलेला आहे आणि अशा विषयाला खरंच हात घातलं पाहिजे, कारण मीडियाच्या माध्यमाच्या रेट्यामुळे असे विषय दूर विभागले जातात. जर अशा विषयाला जर हात घालून सामान्य माणसाचे आवाज एक 15-20 हजार लोकांपर्यंत, अनेक पत्रकारांपर्यंत, निखिल वाघे सरांपर्यंत जर पोहोचत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू. आणि चांगल्या पद्धतीने, ज्या पद्धतीने हे तुम्ही मांडताय हे खरंच चांगलं आहे. नक्कीच त्याची जनतासुद्धा स्वागत करेल. येणाऱ्या काळात हीच माध्यमं सगळ्यात यशाच्या शिखरावर असतील. धन्यवाद.